आपलं मन सतत विचारांनी भरलेलं असतं का? सतत ताण, तणाव, टेन्शन, चिंता, झोप न येणं या गोष्टी तुम्हाला सतावतायत का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला माहिती आहे का? 5 मिनिटाचं ओंकार ज्ञान तुमचं आयुष्य बदलू शकतं. होय. आज आपण संपूर्ण ओंकार ध्यानाची माहिती पाहणार आहोत आणि त्याप्रमाणे कृती करणार आहोत. जर तुम्हाला ध्यान, मेडिटेशन आजपर्यंत तुम्ही केलेलं नसेल, तर हे मेडिटेशन हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. नमस्कार, मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. ओम हा केवळ एक शब्द नाही, तर तो संपूर्ण सृष्टीचा आदिनाद आहे. ओम मध्ये 3 ध्वनी आहेत. अ जागृतीचा, उ स्वप्न अवस्था आणि म गाढ झोप. हे तीनही स्वर एकत्र आल्यानंतर आत्मा, शरीर आणि मन याचा सुंदर समतोल साधला जातो. मग ओमचा उच्चार करताना अ चा उच्चार 3 सेकंद, उ चा उच्चार 2 सेकंद आणि म चा उच्चार 5 सेकंद असं 10 सेकंदात आपल्याला ओंकाराचा उच्चार करायचा आहे. ओंकार मेडिटेशन किंवा ध्यानाचे खूप सारे फायदे आहेत. मन एकाग्र होते, मन शांत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपल्याला जर ताण तणाव असतील तर ते कमी होतात. गाढ झोप लागण्यास मदत होते. निद्रानाश किंवा झोपेच्या काही तक्रारी असतील तर त्या देखील बंद होतात. विद्यार्थ्यांसाठी ओंकार अतिशय फायदेशीर आहे, कारण मेंदूला छान आपल्याला ताण मिळतो, त्याच्यामुळे स्मरणशक्ती वाढते, अभ्यासात लक्ष लागते. आणि गर्भवती स्त्रियांनी जर ओंकार ध्यान 20 मिनिट केलं तर त्यांचं देखील मन शांत होतं, त्यांना गाढ झोप लागते. तसेच आपल्या बाळाचा मेंदू विकसित होत असतो, त्यावेळी ते बाळ तेजस्वी होण्यासाठी आणि त्याच्या मेंदूचा संपूर्ण आणि छान विकास होण्यासाठी हे ओंकार ध्यान खूप फायदेशीर आहे. तसेच ज्यांना मेडिटेशन बद्दल काहीच माहिती नाही, आजपर्यंत त्यांनी अजिबात ध्यान केलेलं नाही, त्यांनी हे ओंकार ध्यान सुरुवातीला करायचं आहे. म्हणजे बिगिनर्स साठी सुद्धा मेडिटेशन करण्यासाठी हे ओंकाराचं मेडिटेशन खूपच फायदेशीर आहे. छान आरामदायी स्थितीमध्ये बसायचं आहे. तुम्ही चेअरवर, सोफ्यावर किंवा बेडवर देखील बसून हे मेडिटेशन करू शकता. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा आसनामध्ये बसायचं आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा या पद्धतीने छान, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, मान सरळ, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. माझ्या प्रमाणे तुम्ही देखील कृती करायची आहे. माझ्या बरोबर सुरुवात करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. सर्व शरीर शिथिल करा. आपले हात, पाय, खांदे, पोट, कंबर, पाठ रिलॅक्स, शांत. आपण सुरू करत आहोत ओम. सर्वप्रथम तुम्ही एकदा मी कसा उच्चार करते तो ऐकायचा आहे आणि नंतर माझ्या सोबतच करायचा आहे. एक श्वास घ्या. या पद्धतीने अ उ म यांचा उच्चार करून आपल्याला शक्य होईल तेवढा आपण ओमचा उच्चार करायचा आहे. चला माझ्या बरोबर आपण करणार आहोत ओम. श्वास घ्या
पुन्हा एकदा श्वास घ्या. रिलॅक्स बसायचं आहे. मनात कुठलेच विचार नकोयत. आताच केलेल्या ओंकाराचा आपण छान फील करायचा आहे. दोन्ही हात रब करून डोळ्यांवर ठेवून हातांच्या उंजळीत अलगद डोळे उघडायचे आहे. बघा, आज मी या व्हिडिओमध्ये फक्त 5 ते 6 वेळा आपण ओंकाराचा जप केलेला आहे. मात्र तुम्ही रोज 11 वेळा ओंकाराचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जसे कम्फर्टेबल व्हाल तसे हळूहळू तुम्ही 5 ते 10 मिनिट टाइम वाढवून रोज हे ध्यान करायचं आहे. बघा, तुमच्या आयुष्यात खूप बदल होतील. भरपूर गोष्टींचा तुम्हाला अनुभव येईल. तुमचं मन खूप शांत होईल आणि ऑफकोर्स मन शांत असेल तर आपण कोणत्याही संकटांना धैर्याने तोंड देऊ शकतो. तर मग कराल ना हे ओंकार ध्यान रोज? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे ध्यान करून तुम्हाला काय अनुभव आले ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांना, फ्रेंड्सना. त्यांनी देखील त्यांचं मन शांत केलं पाहिजे. तर मग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन अशाच माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.